स्वतः त्या आईच्या जागी स्वतःला ठेवून बघा, त्या वडिलांच्या जागी स्वतःला ठेवून बघा की किती वाईट वाटत असेल, काय मनस्थितीतनं त्यांना जावं लागत असेल. हा विचार सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी करावा आणि ह्यासाठी लवकरात लवकर शक्ती कायदा मंजूर करावा. या महाराष्ट्रातल्या ज्या होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना आहेत त्या थांबवाव्यात, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. मी आज या निमित्ताने आंदोलनासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि पुण्यामधल्या माता भगिनींसाठी आवाज उठवण्यासाठी जे जे आमचे सहकारी इथे उपस्थित राहिले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. कारण आवाज उठवल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही हे तेवढंच खरंय. कारण सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे आणि गेंड्याच्या कातडीच्या सरकारला लवकर जाग येत नाही. ती जाग आणण्यासाठी आपल्याला आरी पण हातात घ्यावी लागेल आणि तलवार पण हातात घ्यावी लागेल. ती तलवारी आमची हातात घ्यायची तयारी आहे, पण या सरकारला जाग आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही एवढं आजच्या दिवशी नक्कीच सांगते. तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिले त्यासाठी मनापासून आभार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.